ह्या भागात डी.बा. पाटील 12.5% लाभ आमच्यापर्यंत पोचलो आणि हा मोठं पक्षाची भूमिका काय असेल मला माहिती नाही, पण मी या परिसरातनं शेकडो लोक घेऊन या आंदोलनात उतरलो होतो, जेणेकरून डी.बांचं नाव या एअरपोर्टला लागावं. सरपंच असताना आजी मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी ती 5ही गावात विकासाचा पाया रचला. गावोगावी फिरत असताना प्रचार आला. एवढ्या उणिवा आहेत का पिण्याचं शुद्ध पाणी नाही लोकांना अजून. नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना अनेक उमेदवार हे त्यांच्या परीने प्रचाराला सामोरे जात आहेत. जनतेचे मुद्दे, जनतेच्या मनातील भावना आणि एकंदरीत ह्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमके त्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत, या सगळ्या बाजूने आपण उमेदवारांसोबत चर्चा करतो आहे. माझ्यासोबत सध्या जनार्दन पाटील आहेत. मी आहे सध्या पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि त्यांच्यासोबत आपण एकंदरीत त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप तुमचं स्वागत आहे. सामाजिक वारसा हा खऱ्या अर्थाने एकाएकी येत नसतो. खरं तर त्याला अनेक कंगोरे असतात. बऱ्याच काळापासून आलेला हा वारसा असतो. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ह्या प्रभाग क्रमांक 1मध्ये तुम्ही निवडणूक लढताय. तुम्ही या अगोदर सरपंच देखील राहिला आहात. नेमका हा सामाजिक वारसा तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आला, याच्या मागची काय नेमकी पार्श्वभूमी होती? माझे आजोबा जोमानारायण पाटील हे 84 गावांचे न्यायाधीश, म्हणजे जे गावोगावी जाऊन लोकांची भांडणं जागेवरच मिटवायचे. आणि माझे वडील त्याच्यानंतर त्यांचंही हेच काम. हे सगळं पाहता मी ठरवलं की आता आपल्याला पण हेच काम करावं लागेल, सामाजिक काम. तिथपासून आमचा सगळा पहिल्यापासून हा सामाजिक कामाचा वारसा आहे. हा सगळा वारसा तुम्हाला आजोबांपासून मिळालेला आहे. आजोबापासून. घरामध्ये पुरोगामी विचारांचा एक वारसा देखील होता. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहात. तर अलीकडच्या काळामध्ये एक प्रश्न सातत्याने या ठिकाणी उचलला जातोय अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून, की नवी मुंबईतलं जे विमानतळ आहे त्या विमानतळाला डी.बा. पाटलांचं नाव द्यावं. तर यामध्ये तुमची देखील फार महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या सगळ्या मोठ्या व्यापक आंदोलनाचा तुमचा स्वतःचा काय अनुभव राहिलेला आहे? तुमचा सहभाग या सगळ्या आंदोलनामध्ये कसा होता? ह्या भागात डी.बा. पाटील 12.5% लाभ आमच्यापर्यंत पोचलो आणि हा मोठं कार्य या माणसाचं आहे. आमच्या गावामध्ये जवळजवळ 90% लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारे डी.बा. पाटील. त्याच्यामुळे लोकांच्या मनात आस्था होती का डी.बी. पाटीलांचं नाव या विमानतळाला लागावं. माझी स्वतःची तरी भूमिका होती. मी माझ्या तरुण मित्रांना, महिलांना घेऊन प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालो. माझे पक्षाची भूमिका काय असेल मला माहिती नाही, पण मी या परिसरातनं शेकडो लोक घेऊन या आंदोलनात उतरलो होतो, जेणेकरून डी.बांचं नाव या एअरपोर्टला लागावं. ही आमची मनापासून इच्छा होती. पण अजूनपर्यंत काय त्याचं सत्ताधाऱ्यांनी खाली लोकांना बनवण्याचं काम केलेलं आहे. हा सगळा वारसा तुम्ही तर स्वतः अनेक वर्ष तुम्ही काम करताय त्या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये. मी तुमचा ज्यावेळेस अभ्यास करत होतो, काही तुमचे मुलाखतीच्या अगोदर मी काही दस्तऐवज तुमचे बघितले, काही पेपरचे कात्रणं बघितले. त्यामध्ये एक विलासराव देशमुखांचा एक प्रसंग आहे. तो नेमका काय प्रसंग आहे तुमच्यासोबत घडलेला? मी या तालुक्यामध्ये 11 दूध संस्था स्थापन केल्या आणि मग नंतर असं वाटलं का याचा एक दूध संघ स्थापन करावा. मी स्थापना करण्यासाठी जाम झगडलो, पण कोणी काय रजिस्ट्रेशनचं आम्हाला मदत केली नाही. आमचे नेते आरशी घरत यांच्या माध्यमातून विलासरावांना भेटण्याचा योग आला. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री. त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुमची इच्छा आहे का दूध संघ स्थापन करून लोकांना त्याचा लाभ कसा मिळेल
हे स्वप्न आहे ना. बोला मी परवा येतोय, मी लातूरला जाताना तुम्ही कोकण भवनला थांबून राहा, मी येतोय, कसं रजिस्ट्रेशन होत नाही आपण पाहू. आणि त्या दिवशी त्यांनी कोकण भवनला येऊन आमच्या दूध संघाचं रजिस्ट्रेशन त्यावेळेलाच झालं. आणि हे मोठं एक योगदान होतं त्यांचं आमच्याबद्दल. पण पुढं लोकांनी, विरोधकांनी आम्हाला काय करू दिलं नाही, ती गोष्ट वेगळी. पण विलासरावांचं योगदान मोठं आहे. ही तर तुमच्या खरं तर खऱ्या अर्थानं तुमच्या कामाची पोचपावती आहे, कारण इतक्या वर्षापासून तुम्ही काम करताय. तुमचा सामाजिक क्षेत्रातला जो अनुभव प्रगल्भ आहे आणि ही प्रामाणिकतेची कुठेतरी पोचपावती म्हणून कदाचित विलासराव देशमुख साहेबांनी तुम्हाला त्या काळामध्ये सहकार्य केलं. आता या सगळ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तुम्ही एक उमेदवार म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडे कसं पाहता? आणि विशेष म्हणजे तुम्ही सरपंच देखील राहिलात मागच्या काही काळामध्ये. त्यावेळेस तुम्ही अनेक विकास कामं केली. आता या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही एक उमेदवार म्हणून तुमच्या दृष्टीने एक आदर्श प्रभाग कसा असावा, त्याची संकल्पना तुमच्या मनातली काय आहे नेमकी एक उमेदवार म्हणून? आदर्श प्रभागात कसा असावा, मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत रोहिंजन याच्यामध्ये 5 ते 6 गावं समाविष्ट आहेत. सत्तेचं काय असतं, त्याची छोटी का होईना मोठी का होईना, सरपंच असताना जी मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी ती 5ही गावात विकासाचा पाया रचला. आज ते पाहता महापालिकामध्ये मी एक उमेदवार आहे, वार्ड नंबर 1चा. माझा मध्ये माझी उमेदवारी आहे प्रभागामध्ये. गावोगावी फिरत असताना प्रचाराला एवढ्या उणिवा आहेत का पिण्याचं शुद्ध पाणी नाही लोकांना अजून. फक्त कचरा काढण्याचं काम रस्त्यावरचा, गल्लोगल्ली तर काहीच नाही. पाणी हा प्रश्न मूलभूत आणि रस्त्यांचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे. हे पाहता प्रत्येक माणूस मतदार मला हे सांगत होता, साहेब आम्हाला पाणी आणून द्या, एवढंच काम करा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. गटाराची समस्या कोण सांगत होता, कोण रस्त्यांच्या समस्या सांगत होता. हे सगळं पाहता मला वाटतंय का लोकांनी जर मला महापालिकेमध्ये जायची संधी दिली तर या विश्वासाला मी पात्र ठरेन, असं मी लोकांना सांगितलं. बरं. आता या सगळ्या प्रचारामध्ये सर्वत्र एक चर्चा आहे, तुम्ही बघताय आता, की पैशाची मोठी ताकद लावून तुमच्या समोर जे उमेदवार आहेत, प्रस्थापित जे सत्ताधारी आहेत, ते पैशाच्या आधारावर ही सगळी निवडणूक लढत आहेत, असा सातत्याने त्यांच्यावर आरोप होतोय. तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रक्रियेबद्दल? आणि जर धनशक्ती जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही या सगळ्या धनशक्तीसमोर तुमची निवडणुकीची रणनीती एकदा एक्झॅक्टली काय असणार आहे? तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला कसं सामोरं जाणार आहात? हे तुमच्यासमोर सगळं मोठं आव्हान वाटतंय का तुम्हाला असं या सगळ्या प्रक्रियेमध्ये? मला काय आव्हान वाटत नाही, कारण माझं एक सामाजिक काम आहे लोकांसमोर. लोक सांगतात का सरपंच असावा असा. ह्यांनी जी गावामध्ये महानगरपालिकेसारखी कामं केलेली आहेत, हे पाहून लोक म्हणतात का हा माणूस गरजेचा आहे महापालिकेमध्ये जाणं. धनशक्तीचा विजय तुम्ही बोलता, पण लोक सुज्ञ आहेत. लोक विकास करणाऱ्यालाच मदत करणार, हे मदत निश्चित आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रचाराला लागला आहात. तुमचा गेल्या 30-35 वर्षापासून सामाजिक अनुभव आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, जी या महानगरपालिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो, आणि ह्या मुद्द्याच्या आधारावर हा विकास घडला पाहिजे. तर या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कोणता असा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या दृष्टीने, की ज्याच्या आधारावर सातत्याने नागरिकांनी प्रश्न विचारायला पाहिजे तिकडच्या प्रस्थापित उमेदवारांना? ह्या महापालिकेमध्ये टॅक्स हा प्रश्न मोठा आहे. जेव्हा आता सुद्धा मी टॅक्स भरायला गेल्यानंतर मी सर्वसामान्य माणसाला जर 3 लाख टॅक्स भरायला लागत असेल थकबाकी, तर सर्वसामान्य माणूस कसा हा टॅक्स भरेल? हा मोठा लोकांचा एक घात केलेला आहे या सत्ताधाऱ्यांनी. टॅक्स कमी करू. आज आम्हाला जवळच नवी मुंबई महापालिका आहे, तिथे टॅक्स फार कमी आहे आणि आम्हाला 15 टॅक्स आहे.
तर याचा कुठंतरी एक वाईट वाटतोय का मग ग्रामपंचायत होती ती आपली ठीक होती, महापालिकामध्ये येऊन आपण काय कमवलं. पहिला प्रथम महापालिका जाहीर झाली त्यावेळेला एकमेव सरपंच असेल जनार्दन पांडुरंग पाटील, का त्यांनी 5 गावच्या सर्व ग्रामस्थांचा एकमुखाने ठराव घेतला का महापालिका आपल्याला परवडेल का. सर्व 100% लोकांनी सांगितलं का महापालिका आपल्याला नको, आणि तसा ठराव आम्ही महापालिकेला तहसीलदारांना पाठवला. त्याची कुठं केऱ्याच्या टोपलीत तर हा आमचा ठराव फेकून दिला. त्यामुळं आज या लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून निघणार नाही. टॅक्स मी स्वतः भरलेला आहे निवडणुकीला सामोरं जाताना. तर असे सर्वसामान्य माणसावर हा टॅक्सचा बोजा कसा परवडेल लोकांना, ह्याची कुठेतरी मला एक हे वाटतंय. सामान्य माणूस भरूच शकत नाही, त्याला ते घर विकावं लागेल अशी परिस्थिती होऊन राहिलेली आहे. अत्यंत नागरिकांच्या फार जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते, त्यांचे दैनंदिन आयुष्यातले फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण महानगरपालिका म्हणलं तर अत्यंत हातावरची सगळं म्हणजे आयुष्य जगणारी सगळी मंडळी असतात. त्या सगळ्याच्यामध्ये ही सगळ्या अडचणी असतात. त्या सगळ्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न आता मांडला टॅक्सच्या संदर्भातला, आता आपण असं धरून चालू की तुम्ही उद्या नगरसेवक म्हणलात, तर नगरसेवक झाल्यानंतर तुमचं पहिलं काम कोणतं असेल जे तुम्ही जनतेला सांगणार की मी ज्या दिवशी जिंकून येईल त्या दिवशी माझ्या हातात मी पहिलं हे काम घेईल? मी पहिलं प्रथम जे आता टॅक्स वाढलेला आहे, तो टॅक्स लावलेला आहे त्या लोकांनी, ते पहिला कमी करण्याचं एक काम माझं असेल. दुसरं काम पाण्याचा समस्या लोकांच्या फार आहेत. तिसरं काम गटार रस्ते, हे महापालिकामध्ये शोभण्यासारखं नाही आहे. जर महापालिकाच्या दृष्टीनं हे काम फार क्षुल्लक आहे. मी ग्रामपंचायतमध्ये असताना सर्व सुविधा लोकांना दिल्या, पण महापालिका का देऊ शकत नाही. एवढ्या उत्पन्नावर, एवढ्या टॅक्स घेतात लोकांचा, पण लोकांना सुविधा लोकांपर्यंत कुठलीच पोचत नाही. आज शाळा पडायला आलेत. मी स्वतः ग्रामस्थांच्या मतीनं प्रायमरी शाळा बांधली, समाज हॉल बांधला. आज त्यांची पडझड झालेली आहे. कुठे स्लॅब कोसळतं आहे, कुठे काय होतं आहे. आज आम्ही 7 वर्षे प्रयत्न करतो आहे, साधी दुरुस्ती करायला मागत नाही महापालिका. येऊन जातात, शाळा खाली करा, धोका आहे. मी भांडण केलं, धोका आहे, तर तुम्ही शाळा 8 वर्षापासून आम्हाला म्हणून देतात, नुसत्या भूलथापा करतात. आज आमची शाळेची परिस्थिती अशी आहे का एक वर्ग आहे अंगणवाडीचा, त्याच्यामध्ये अंगणवाडी मराठीचे 4 वर्ग, तिथे 3 शिक्षक, एक अंगणवाडीची सेविका, हे सगळे कोंबून तिथे मुलांना शिक्षण देतात. हा अतोनात मुलांचा नुकसान आहे. आणि याच्यामध्ये भावी पिढी घडणार आहे, ती कशी घडणार, ती शिक्षक कसे शिकवणार त्या मुलांना, आणि त्यांचं भवितव्य आज धोक्यात आहे. बरोबर. याच्यासाठी मी एक आवाज उठवणार आहे. माझ्याच गावची ना बऱ्याचशा गावाचीही परिस्थिती आहे. एक उमेदवार म्हणून तुम्ही आता या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही फक्त प्रचार नाही करत आहात, तर प्रचारासहित काही मुद्दे देखील असतात. तर तुमच्या प्रचाराचे मुद्दे कोणते असणार आहेत जनतेला सामोरे जाण्याचे या सगळ्या प्रक्रियेमध्ये? जनतेला सामोरं जाण्याचा मुद्दा एकच आहे. मी कुठल्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्टर नाही का मला कामं मिळवण्यासाठी मी महापालिकेमध्ये निवडणूक लढतो आहे. मी आजपर्यंत जवळ 15 ते 20 वर्षे ग्रामपंचायत चालवली. कोणीही सांगावा, निष्कलंक माणूस लोक सांगतील. आदिवासींची मुलं शिक्षणाकडं मी एक सोबती म्हणून संस्था आहे, तिचा कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, पण सुधागड पाली आदिवासी संस्थेचं काम करतो आहे, अध्यक्ष आहे त्या संस्थेचा मी. तिथे आम्ही कातकरी मुलं शिकावी, आदिवासींची मुलं शिकावी याच्यासाठी अनौपचारिक वर्ग तिथे सुरू केले. आणि आज काही मुलं पोलीसमध्ये आहेत, काही इन्स्पेक्टर झालेत. याचं हे बघून आम्हाला कधी कार्यक्रमाला गेलो होतो फार आनंद होतो. माझ्या गावात
शाळा होती, परंतु मजूर लोकांची, कधी बोलला आदिवासी बोलला तर मजूर, त्यांना शिक्षणाची याच्यामुळं आवड कमी कमी होत गेली का सुविधाचा अभाव. पण माझ्या आदिवासी वाडीमध्ये एक मुलगा, मी त्याला सांगितलं तुला शिकायचं आहे, हो बाबा मला शिकायचं आहे. आज त्याचं संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी केला आणि तो मुलगा आज ग्रॅज्युएट झाला. पहिला आदिवासी मुलगा आमच्या गावात. गावात ग्रॅज्युएट झाला. आज तो कामाला जातोय, तो गाडीवर जातोय, मला आनंद वाटतोय, पण गाडी उभी करून समोर तो माझ्या पायाला हात लावूनच पुढे जातो. ही आपली कामाची पोचपावती मी समजतो. तर हे सगळं पाहता मला माहीत आहे का मी महापालिकेमध्ये गेल्याशिवाय माझी बिलकुल इच्छा नव्हती, पण हे सगळं पाहता मला महापालिकेमध्ये मी ठरवलं का काही करून आज महापालिकेमध्ये बसायचं आणि आपल्या लोकांचे जे सामाजिक प्रश्न आहेत, मूलभूत सुविधा आहेत, त्या देण्यासाठी महापालिकेमध्ये बसल्याशिवाय पर्याय नाही. अगदी बरोबर. बरं, सत्ता असल्यानंतरच अनेक कामं होतात. काहीतरी धनशक्ती आपल्या मागे असेल तेव्हाच कामं होतात. परंतु तुम्ही केवळ आणि केवळ तुमच्या सामाजिक विचारांचा जो वारसा आहे, तुमची समाजाप्रती सेवा करण्याची तुमची जी भावना आहे, ती सातत्याने तुम्हाला जनतेला काहीतरी देण्याची सातत्याने ती भावना तुमच्या मनामध्ये येते आणि तुम्ही ते काम करत आहात. रोहिंजन टोल नाकाच्या संदर्भातला एक प्रसंग आहे की तुम्ही जवळपास 40 मुलांना तिकडे कामाला लावलं. तर हे कसं शक्य तुम्ही, किंवा हे सगळं घडून कशा पद्धतीने तुम्ही आणलं? माझ्या मागे तरुण या आशेने बघत असतो. टोल नाका मी सतत बरेच मुद्दे होते, लोकांनी कुणी पैसे घेतले, कुणी काय केले, पण माझ्याकडे बोर्डसुद्धा कोण करू शकत नाही. टोल नाक्याचा प्रश्न असा आहे, टोल नाक्यावाल्यांना मी मदत केली सर साहेबांना, पण त्यांनी सत्ताधारी काही लोकांना हाताशी धरून टोल नाका, मी बोललो कधी सुरू होणार, आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे. त्यांनी याच्यात टोल नाका सुरू केलं, माणसं भरली गेली बाहेरची सगळी, पण त्यावेळेला एक मोठं आंदोलन छेडलं आम्ही. गावगाव जाऊन का इथे आपल्याला आंदोलन करावं लागेल, त्याशिवाय आपली पोरांची भरती होणार नाही. आम्ही तिथे पाऊस धोधा पडत होता, आम्ही तिथे रस्ता अडवण्याचा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मला, आमची स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही, तुम्ही नवी मुंबईमधून लोक आणलेत, टोल नाका कुठे आहे, आमच्या ग्रामपंचायतमध्ये, हा आमचा हक्क आहे. मग त्यांनी काय पोलीस मदत वगैरे मागितली. मला काही आम्ही होऊ देणार नाही. जर 2 दिवसात आमची भरती नाही झाली मुलांची या भागातील, तर आम्ही पुढचं पाऊल उचलू. मग त्यांनी आम्हाला बोलवून चर्चा केली. बोललं आम्ही तुमची मुलं घेतो. बोललं नाही, 100% मुलं या एरियाचीच पाहिजेत. बरं. जवळजवळ 65 पोरांना मी तिथे कामाला लावली. ज्याची परिस्थिती सुधारली तो सोडून गेला, पण आज पण मुलं तिथे आहेत, जी मुलं कामाला, ती पण माझ्या नावाचा सांगतात का दादा नसते तर आम्हाला इथं नोकऱ्याच मिळाल्या नसत्या. मला तो मोठा आमच्या गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांच्या एक मोठा सहभाग आहे. त्याच्यात परिसरातील लोकांना नोकऱ्या दिल्या, असं नाही का माझ्याच गावची मुलं लागली पाहिजेत. परिसरातील लोकांना ज्याला ज्याला गरज आहे त्याला मी तिथं नोकरीला लावला. जवळजवळ 65 ते 70 पोरं मी इथे कामाला लावली. आणि इथे जे गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये सुद्धा माझ्या प्रयत्नानं लोकांना रोजगार दिला. आज पाहता आपण ग्रामपंचायत बंद झाल्या, महापालिका आल्या, पण एकही प्रतिनिधी तिकडं फिरकला नाही का बाबा गोडाऊन आहेत, लोकांच्या तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, ज्याचं जसं शिक्षण आहे तशी काही नोकरी त्यांना मिळावी, कुणीही एकही नगरसेवकाने आजपर्यंत प्रयत्न केला नाही. बरोबर. निवडून गेले, परत 5 वर्षात इकडे फिरकले सुद्धा नाही, असे नगरसेवक आहेत. तर अशा या भूलथापांना लोकांनी बली पडू नये असं माझा मत. हा सगळा एकंदरीत अनुभव सगळा, परंतु एक फक्त सामान्य नागरिक म्हणून तुमचा तसा कामाचा व्यासंग जो आहे तो खूप व्यापक आहे. तुम्ही दूध महासंघचं काम केलं, अनेक रोजगार संस्था
चालवल्यात तुम्ही. या अनुषंगानं तुम्ही पनवेल अर्बन बँकेवर देखील तुम्ही एक संचालक म्हणून काम करत आहात. तिथं देखील तुम्ही निवडणूक लढला आहात. तर त्या निवडणुकीचा अनुभव काय होता तुमचा? कारण महानगरपालिका निवडणूक आणि संस्थांच्या निवडणूक ह्या सगळ्याच्यामध्ये फार तसं पाहिलं पाहिलं तर फार मोठं अंतर आहे. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग कसा होता त्या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये? मी ग्रामपंचायतमध्ये सरपंच असताना का एक उमेदवार असा होता अर्बन बँकेवर का त्याला पाडणं मोठं काम आहे. आमदार विवेकानंद पाटील माझ्याकडे आले ग्रामपंचायतमध्ये. एक किस्सा सांगतो. मी माझ्या सरपंचच्या खुर्चीत बसला असताना मी आमदारांना बोललो, साहेब बसा. बोललो नाही, ती खुर्ची तुमची आहे. मी जरी आमदार असलो पण मला एक त्यांचा आदर्श, ते समोर बसले माझ्या, पण ते माझ्या खुर्चीत नाही बसले. एक शिकण्यासारखं एक त्यांचं होते. त्यांनी मला सांगितलं, सरपंच तुम्ही बँकेवर येणं गरजेचं आहे. बोललो साहेब नको, मी सरपंच आहे इथे. नाही बोललं, आपल्याला एक उमेदवाराला पाडायचं आहे, तर तुमची गरज आहे. तुमच्या मागे शिवसेना आहे, तुमच्या मागे तुमचा पक्ष काँग्रेस आहे, तुमच्या मागे आमचा शेका पक्ष आहे. तर त्याच्यासाठी माझ्या शब्दाला तुम्ही एक मान द्या, तुम्ही उमेदवारी घ्या. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मी ती उमेदवारी घेतली. मी आरशी भाई यांना जाऊन विचारलं का मला लढवायची नाही, पण आमदारांचा असा आग्रह आहे विवेकानंद पाटलांचं आणि बालाराम पाटलांचं का तू बँकेवर जा. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे. मी बँकेवर निवडणूक लढवत असताना बरंच मला अनुभव आले, पण तशी बँक फार जिकरीचं काम असतं. ते कोण लोन मागायला येते, कोण सभासद व्हायला येतं, तर त्याला सतत मदत करणारा मी संचालक म्हणून निवडून आल्यानंतर मी बरेचसे लोकांची कामं केली. जे गरजू आहेत, गरजवंताला अक्कल नसते, मला एवढं कर्ज पाहिजे, तू काही कर, माझ्या मुलाला बाहेर पाठवायचं आहे शिक्षणासाठी, ठीक आहे माझ्यात होईल ते मी करेन. असं करत असताना मी 5 वर्ष एवढं जिकरीनं काम केलं का बँकेची परिस्थिती खालावलेली जी सुधारली. त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक आली अर्बन बँकेची. मी बोललो आता मी थांबतो इथे. बोललं नाही, बालाराम पाटीलचा आग्रह होता, नाही जाणार तू, थांबायचं नाही, तू परत निवडणूक लढवायची. आज तू जे काम आहे ना, लोक सांगतात आम्हाला, आम्ही जरी बँकेकडे बघितलं नाही तरी लोक सांगतात आम्हाला का जनार्दन पाटलाचं काम उत्तम आहे बँकेमध्ये. मग परत मला निवडणूक लढवावी लागली बँकेची. मी आज दुसरी टर्म आहे माझी अर्बन बँकेवर. तर ते माझं काम पाहता बालाराम पाटीलनी माझी व्हाईस चेअरमन म्हणून निवड केली. आमचे चेअरमन पालकर गुरुजी, त्यांच्या जोडीला तू पाहिजे. पुन्हा मी बँकेच्या सत्तेत बसलो आणि आज त्यावेळेला मी दुसऱ्या निवडणुकीला सगळ्या उमेदवारांच्या पेक्षा अधिक मतं घेऊन 1 नंबरनी निवडून आलो. मला हीच आपल्या कामाची पावती. आज बँकेचं काम सुरळीतपणे चाललेलं आहे. ह्या कधी न वाटलं गेलेलं डिव्हिजन ते फंड आम्ही वाटप केलं सभासदांना. हा म्हणजे बँकेचा विकास. बँक फार जुनी, पण बँक डबघाईला गेलेली बँक आमच्या संचालक मंडळाने ती आज वर आणली बँक. आज आम्ही कोटीपर्यंतही कर्ज देऊ शकतो त्याची फाईल बघून. बँकेचा पण तू बसला म्हणून बँकेचा आज भरभराट झालेली आहे. तुझा लक्ष आहे. बालाराम पाटीलने माझी पाठ थोपटली. तर तुझं काम 1 नंबर आहे. हे होते जनार्दन पाटील, ज्यांच्यासोबत आपण हितगुज साधलेली चर्चा केली. या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक उमेदवार पैसा घेऊन, ताकद घेऊन आणि वेगवेगळ्या स्वरूपाची ताकदीचा एक आधार घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात. परंतु जनार्दन पाटील एक असे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे वैचारिक वारसा आहे, कामांचा व्यासंग आहे आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. अनेक नागरिकांचा पाठबळ त्यांना आहे.
ह्या सगळ्या मूलभूत ज्या बाबी आहेत, ज्या निवडणूक जिंकण्यासाठी नैतिकतेचा आधार लागतो, त्या सगळ्यांच्या आधारावर ह्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत आणि त्यांच्यासोबत आपण हितगुज साधली, त्यांच्यासोबत आपण ही चर्चा केली. सर, तुमचं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केलीत. हा विजयाचा गुलाल निश्चित उडेल या संदर्भातल्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही या निमित्ताने देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.